जी पवार, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका महोदया आदरणीय सन्माननीय सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांनी देखील या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा आणि मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्षका महोदया माननीय सौ कृपाताई शशांक घाग मॅडम यांनी देखील या स्पर्धेसाठी आपल्याला मोलाचं सहकार्य केले, त्यांचं देखील मनापासून आभार। त्याचबरोबर गवेगावचे माजी सरपंच महोदय आदरणीय महेश दादा मुंडेकर, त्याचबरोबर हॉटेल प्रेसिडेन्सी, त्याचबरोबर कीर्ती केदार परंस्पे मॅडम यांनी देखील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, मोलाचं सहकार्य केले। सुधाकरजी बोरे आहेत, त्याचबरोबर कमलाकर फिलसे सर, प्रकाशदादा साळवी सर आहेत, खालिद भाई रखांगी आहेत, त्याचबरोबर वनवशी गावचे पोलीस पाटील महोदय सूरजजी चव्हाण, गवेगावचे सरपंच महोदय लक्ष्मणदादा गुरव, त्याचबरोबर विनोदजी गुरव आप्पा यांनी देखील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर गवे शाळेचे जे रिटायर्ड टीचर आहेत आदरणीय बुरुड गुरुजी यांनी देखील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर उपसरपंच महोदय तालगाव ग्रामपंचायतचे आदरणीय स्वप्नीलजी भाटकर सर यांनी देखील स्पर्धेसाठी आपल्याला मोलाचं सहकार्य आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्या सर्व आदरणीय किशोरभाई देसाई सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भाईंचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या सायंकाळच्या सत्रामध्ये। थँक्यू 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 डीजे। चला आपण जाऊयात ग्रँड फिनालेच्या मॅच कडे। फायनलच्या मॅचला होते सुरुवात, दोन्ही टीमना आपण शुभेच्छा देतोय। ऑफिशियली इशारा देखील त्या ठिकाणी आपण पाहिलाय, तर ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले। मॅचला सुरुवात होते संतोष एजन्सी बनाम सनीकोण या दोन संघांमध्ये या संपूर्ण स्पर्धेतील फायनलची मॅच। पहिलाच बॉल, हवाई हल्ला, छेरान षटकार। मुदस्सर मागच्या मॅच मध्ये जिथून सोडलंय ना तिथूनच मात्र हा खेळाडू हवी झालाय। पुन्हा एकदा तिथून सुरुवात केली आहे, किशोर गुंडेकर वरती त्यांनी प्रहार केलाय। धन्यवाद। त्याचबरोबर जर पाहिलं गेलं सर्व जे स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत, जे आश्रयदाते आहेत, त्या सर्वांचं ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। पहिलाच बॉल या फायनल मॅचचा आपण बघतो, किशोर गुंडेकर वरती आक्रमण करताना आपल्याला मुदस्सर मागजनकर पाहायला मिळत आहे, कारण हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। समोर मात्र मुदस्सर मागजनकर सारखा एक आक्रमक फलंदाज, त्याच्या विरोधामध्ये किशोर गुंडेकर। भाऊ इदाते या एंड कडून मात्र आता गोलंदाजी केली जाते। शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल यावेळेला आपण पाहतोय, इट्स अ फेअर डिलिव्हरी। अंपायरचा इशारा आहे, अगदी फेअर डिलिव्हरी आहे, कारण बॅटर ऑप्शनच्या खूप बाहेर गेले। त्याच्यानंतर बघा मिड स्टंपवरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे बिंदी चेंडू बघायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती सिक्सर आला, त्याच्यानंतर लगेच कमबॅक पाहायला मिळतं किशोरच्या माध्यमातून। ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, इथे देखील थोडीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न होता, परंतु खूपच बाहेर गेलाय। अंपायरने पनिश केलंय या बॉलरला। एक्स्ट्रा रन्स मात्र आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील। कमालची गोलंदाजी, दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्ष जारी आहे। इथे पुन्हा एकदा या ठिकाणी आता किशोरनं सांगितलंय, पहिल्या बॉलवरती आक्रमण केल्यानंतर लगेचच कमबॅक बघा, याला म्हणतात चुकीची दुरुस्ती करणं। म्हणजे जर चुका होत असतील ना तर त्याच्यावरती आपल्याला बघा दुरुस्ती करणं देखील करता आलं पाहिजे, तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये यश मिळवू शकाल। ते आता किशोर गुंडेकरच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय। हो, यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, खूप दूर खेळलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील आणि इथे काय घडले तर या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर दोन जे खेळाडू आहेत ताळमेळ सुरेख आहे आणि 2 रन्स देखील या बॉलवरती पाहायला मिळतील। स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 9-9 या आकड्यावरती। संपूर्ण स्पर्धा यशस्वी पार पडली आहे।
खरंच सर्व आयोजकांचं कौतुक प्रशंसा करावी लागेल, ज्यांच्या माध्यमातून दापोलीकरांना जे दापोलीतले नवीन नवीन चेहरे जे युवा खेळाडू आहेत त्यांना एक संधी निर्माण करून दिली। दापोलीमध्ये पहिल्यांदाच 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्याच्यामधले बघा 4 संघ क्वालिफाय झाले, 2 संघ मात्र अगदी आपण पाहायला गेलं तर फायनलच्या दिशेने मार्गस्थ झाले होते आणि फायनलची मॅच फटका फसलाय। इथे कॅच पकडणं खूप गरजेचे आहे, छोटे छोटे चान्सेस कन्वर्ट करावे लागतील तुम्हाला। मोठे प्रहार करतायत परंतु स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 10 या आकड्यावरती। आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे। हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण म्हणतो ना, संघर्ष जितका रडवतो तितकाच तुम्हाला घडवत देखील असतो, हे आपण पाहिलेलं आहे। षटक क्रमांक पहिलंच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, शेवटचा एक चेंडू। संधी निर्माण झाल्या होता एकदा आपण एक्स्ट्रा डीप कव्हरला मुदस्सरांची कॅच, त्याच्यानंतर या बॉलवरती देखील चेंडू खूप काळ हवेमध्ये होता, बॉलर फॉलो थ्रू मध्ये पोहोचले होते परंतु चेंडू पकडता आला नव्हता। या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली नाही येत, नो मॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय। जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतील अतिशय वेगानं, या ठिकाणी 2 रन्स देखील आता कंप्लीट झालेत। षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपलाय। विदाउट लॉस 12 रन्स सनीकोण दापोली। Yes, thank you so much. त्याचबरोबर शंतनू नांदिस्कर जो हा खेळाडू आहे त्यांनी जर मुदस्सर यांना आउट केलं तर आकाश सकपाळ यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल। त्याचबरोबर पाचवली गावचे माजी सरपंच महोदय आदरणीय दत्तात्रय एलकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे। सरांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। यस, कमाल का खेल पेश किया जा रहा है, ग्रैंड फिनाले, मेगा फाइनल। त्याचबरोबर दापोली क्रिकेट असोसिएशनचे या ठिकाणी आदरणीय आमचे काटकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काटकर सर, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। चला, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आहे तिथे। अय्या जाईनरकर आहेत, एक चेंडूंना त्यांनी फेस केले, केवळ 2 रन्स वरती ते खेळतात। मुदस्सर मागजनकर आहेत, त्यांनी 6 चेंडूंना फेस केलेला आहे, ते 13 रन्स वरती खेळतात। 18 रन्स म्हणजे या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा गोलंदाज आपण पाहतोय। चेंडूला भिरकावले हवेमध्ये, बॉल आहे, किशोर गुणतीकर पोहोचतील का चेंडू पर्यंत, परंतु नाही। इथे नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला, त्याच्यानंतर मग चेंडूला कलेक्ट केलं किशोरनं, एकाच धावेवरती आपण पाहतोय। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय अविनाश तांबे सर
या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर बॉल टाकलाय. चांगली रणनीती या छोट्याशा गोलंदाजाची पाहायला मिळते. जोरदार अपील केले, लाऊडली अपील केलेली आहे, परंतु जे पंच आहेत तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा बघा तिथे त्या ठिकाणी इशारा आपल्याला बघायला मिळत नाहीये. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलंय 21. आमचे जे ऑफिशियल अंपायर आहेत आमचे मकबूलभाई बुरोणकर त्याचबरोबर प्राणेश निवाते हे पंचांच्या भूमिकेमध्ये ग्रँड फिनालेच्या मॅचसाठी देखील डावकर शैलीचा गोलंदाज. पुन्हा मोठा प्रहार केलाय. विकेट 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 आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर कुठेतरी थोडस मागं थांबणं खूप गरजेचं होतं. हातामध्ये कॅच येऊ शकले असते परंतु 6 रन्स मिळालेले जाता. धन्यवाद डीजे थँक्यू. किशोर गुंडेकर थोडेसे आपण पाहायला गेलं तर पुढे उभे होते. जर मागे असते तर हातामध्ये कॅच मिळू शकली असती. आता या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाहीये. म्हणजे बॅटचा जो फेस होता तो चेंडू येण्या अगोदरच मात्र तो बघा क्लोज झाला होता. त्याच्यानंतर चेंडू सरळ ट्रॅव्हल किपरच्या हातामध्ये मिस्टर कन्सिस्टंट म्हणजेच अमिय पालकर यांच्या हातामध्ये आपण बघतोय. 2 बलाढ्य संघ. या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी कोणता संघ ठरलेले देखील पाहावं लागेल. गोलंदाजी चांगली झाली. आता एक्स्ट्राज मात्र त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 16 रन्स खर्च केलेले आहेत शंतनू नांदिस्करनं. चेंडू पडल्यानंतरला शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा फटका फसलाय. अमेय पालकर मात्र त्या चेंडूच्या मागे वेगानं धावलेले नाहीयेत. फक्त आणि फक्त एकच रन्स या चेंडूवरती मिळणार आहे. स्कोर बोर्ड 29 ला पोहोचलाय. 29 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामध्ये आता थांबवण्याचं काम तर केलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी आपण पाहिली किशोर गुंडेकर याची. त्याने देखील आक्रमण करताना पाहिले होते. फुल टॉस बॉल आहे. प्रॉपर असा टायमिंग नाहीये अय्याचा. केव्हा केवळ 1 रन्स मात्र घेतलेल्या भन्नाट वेगानं क्षेत्ररक्षक येत आहेत. अविनाशजी तांबे सर आपणास पुन्हा एकदा विनंती असेल आपण या मुख्य या स्पर्धेचे पुरस्कर्ते आपण पाहायला गेलं तर अविनाशजी तांबे सर आपणास विनंती असेल या ठिकाणी आपण आलेला आहात. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे ते या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अविनाशजी तांबे सर या ठिकाणी आपण आलेला आहात. आपण मुख्य मंचावरती या आणि असं नसतं व्हायचंय. चला त्याच दरम्यान 2 ओव्हरचा खेळ देखील संपलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये होते 12 रन्स. दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेले 18. आपण घेऊया विश्रांती. ऐकूया डीजे वरती एक मधुर संगीत आणि त्यानंतरला जाऊयात हिंदीचा बुलंद आवाज इमाद बुडक सर यांच्याकडे. यस थैंक यू सो मच. देख सकते हो आप वीआईपी डाइस पर जिस तरीके से हमारे मुख्य स्टेज पर हमारे मेहमान आ चुके हैं. गेस्ट का हम तहे दिल से स्वागत करते हैं. मोस्ट वेलकम. ग्रैंड फिनाले. किसी ने सोचा भी नहीं था कि मॉनसून चैंपियन लीग होगी, लेकिन करके दिखाया. ग्रैंड फिनाले. टॉस को जीता था सनी कोड ने और बैटिंग का फैसला लिया, लेकिन अब थोड़ा सा दबाव में डाला है. मैं यही कह सकता हूं कि जो दबाव को झेलेगा वही इस लीग को खेलेगा. 2 बड़ी टीमों का संघर्ष मैदान के अंदर इस वक्त जारी है. किशोर ने हर मैच के अंदर अपने आप को प्रूफ करके दिया है, लेकिन दूसरी तरफ अय्याज और मुदस्सर, अब इनकी पारी थोड़ी सी पीछे नज़र आ रही है. इस भी देखिए टॉप पेज लगा, गेंद पीछे की जानिब लॉन्ग स्टॉप के रीजन में चली गई है. 1 रन मिलता हुआ मुदस्सर माखजनकर. जी हाँ सनी सर, सबकी नज़रें इस खिलाड़ी के ऊपर ज़्यादा है
और किशोर भी इस विकेट की तलाश में है, क्योंकि उसे पता है कि ये बैट्समैन अगर ज़्यादा वक्त लेगा, नज़रें जमाएगा, तो फिर इसको आउट करना उतना ही मुश्किल हो सकता है। बहरहाल टीम का स्कोर इस वक्त 31, तीसरा ओवर प्रगति पथ पर, 10 गेंदों में 21 रन पर खेल रहे हैं मुदस्सर, और इस बीच लीजिए चाबुक शॉट, स्विंग कर दिया मिड विकेट के जानिब, 6 रन। यस, टीम का स्कोर 37, 37 रन, 3 गेंदे हो चुके, कमाल की बल्लेबाजी। मुदस्सर का बल्ला बहुत ही तेजी के साथ हल्ला मचा रहा है। ये लोअर फुल टॉस की गेंद, फिर एक बार पैड पर गेंद लगी जरूर है, कोशिश अच्छी थी वहां पर किशोर की, लेग बाइस के रूप में रन ऐड हो जाएगा। टीम का स्कोर इस वक्त सनी कोन का 38, टॉस को जीता था फाइनल वाले मुकाबले के अंदर और पहले बैटिंग का फैसला लिया। क्या ये इनका फैसला सही साबित होगा या नहीं, आइए देखते हैं। अब तक का स्कोर 38 पर जा पहुंचा है। अय्याज आखिरी 2 गेंदों का सामना करेंगे किशोर का। इस बार देखिए आगे आकर निकल कर मारना चाहते थे, कवर के रीजन में खेला है जहां पर अल्पेश मौजूद, कवर पॉइंट रीजन में 1 रन मिलता हुआ, टीम का स्कोर धीरे धीरे सरकता हुआ 39 पर। कहाँ ना कहाँ सनी सर रनों पर अंकुश लगाने का काम किया है किशोर ने, हर मैच में कोशिश करता है और उसे पता है कि ये मैच कितना इंपॉर्टेंट है। लास्ट बॉल इस ओवर की और आखिरी गेंद फिर एक बार ऑन साइड की जानिब खेला है। फील्डर वहां पर मौजूद, थोड़ी सी फंबलिंग हुई है लेकिन बैकअप शांतनु ने दिया और देखते देखते यहाँ पर ओवर की भी समाप्ति। आखिरी गेंद पर 1 रन आया, कुल स्कोर हुआ है 40 रन। सनी सर, ये एक बेहतरीन टूर्नामेंट है जिसके अंदर यंगस्टर भी आपको देखने मिले, अनुभव का भंडार भी देखने मिला, एक से बढ़कर एक टैलेंटेड खिलाड़ियों को मौका मिला इस बड़े प्लेटफॉर्म पर खेलने का। किसी ने सोचा भी नहीं था कि दापोली में मॉनसून ब्लास्ट इस तरीके का होगा। बहुत ही कमाल का क्रिकेट का ये इव्हेंट। धाव संख्या झाली आहे 3 षटकेच्या अखेर 40 धावा। सनी सर काय म्हणाल, उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण बघू शकाल मुख्य स्टेजवरती आमचे मान्यवर या संपूर्ण ग्रँड फिनाले मेगा फायनलच्या मॅच आनंद घेत आहेत। तर 2 षटक अजूनपर्यंत पहिल्या सत्रातले शिल्लक आहेत, काय म्हणाल मुदस्सरच्या बाबतीत? सर मुदस्सरच्या बाबतीत तर आपण सांगू, परंतु ह्या मंचावरती आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती जे रसिक प्रेक्षक ते पाहिलं, त्याच्यानंतर मान्यवरांना देखील आपण बघितले। ज्या मान्यवरांमध्ये देखील आपले आशय देखील या स्पर्धेचे आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला खूप मोलाचं सहकार्य देखील केलेलं आहे, पुरस्कर्ते देखील या स्पर्धेचे आहेत। असो त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी पार पडते। मुख्य आयोजन देखील आपण पाहिलं असाल, महेशदादा मुंडेकर, राम जागडे आहेत, अविनाशी तांबे, अजितदादा सुर्वे, जितेंद्र मांडवकर, बंटी एलकर आणि शैलेश जालगावकर। परंतु या मॅच मध्ये एक ट्विस्ट येईल, मुदस्सर मागजनकर आता पुन्हा एकदा फायर होत आहेत, या ठिकाणी आक्रमकतेने खेळत आहेत, सारण षटकार। धन्यवाद डीजे, थँक्यू। आणि खरंच जर पाहायला गेलात तर इथे राहुल आंबेकर आहे, उंच खुऱ्या बांध्याचा गोलंदाज, ज्याच्यावरती मुदस्सर मागजनकर त्यांनी प्रहार केलेत। मुदस्सर 14 बॉलमध्ये 34 या आकड्यावरती जाऊन ते व्यक्तीत खेळत आहेत आणि टीमचा स्कोर 46 झालाय, 46 रन स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतच आहेत। त्याचबरोबर राहुल आंबेकर राऊंड द विकेट, भाऊ इदाते या एंड कडून ते गोलंदाजी करतील। लक्ष्यमच्या थोडसा बाहेरचा बॉल, एक्स्ट्राज मिळणार आहेत।
आता थोडेसे दिशाहीन गोलंदाजी आहे, कारण पहिल्या बॉलवरती सिक्सर आलाय. थोडंसं दडपण असू शकेल या गोलंदाजावरती, कारण तितकाच ताकदीचा आता तो सेट झालाय. फलंदाज जसा जसा सेट होतो ना तसा तसा त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतो आणि त्याच्यानंतर मग तो आक्रमण करताना पाहायला मिळतो. पुन्हा प्रहार केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक शंतनू आहेत, इथे कॅच सोडली. ए भाई तूने क्या किया? आपण कोणत्या खेळूची का सोडताय? ज्या खेळून मागच्या मॅच मध्ये देखील अर्धशतक झळकावलंय, चांगल्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली आहे आणि याच्या अगोदर या मॅच मध्ये देखील तो 15 बॉलवरती आता 36 वरती जाऊन पोहोचलाय. अशा सेट फलंदाजाचा जर का तुम्ही कॅच सोडत असाल तर ही कॅच नसेल तर आय थिंक मॅच असेल. महत्वाची येणारी वेळ सांगून जाईल की कॅच होती की मॅच होती. संघर्ष आता या दोन्ही टीम कडून आपल्याला पाहायला मिळतंय. वो जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और वो बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हाथोड़े के घाव पत्थर पर, वो पत्थर भी कभी भगवान नहीं होता. बघा जले पे नमक छिड़का इस खिलाड़ी ने, नाम है इसका मुदस्सर मागजनकर. कॅच सोडली आहे, संधी दिली तुम्ही, तर त्या संधीचा फायदा मुदस्सर आता घेतोय. धन्यवाद डीजे, थँक्यू 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 थँक्यू. राहुल आंबेकरने एक संधी निर्माण करून दिली होती, परंतु आपण पाहतोय तर इथे चौकार देखील आलाय. ऑन साइड रीजर मध्ये लॉंग द कार्पेट खेळलं गेले. भन्नाट वेग होता त्या बॉल मध्ये. एका बाजूला संतोष एजन्सी आणि त्याचबरोबर सनी कोंड, या दोन संघांमधलं बिग बॅटल आहे. मोठा प्रहार केलाय, पुन्हा चेंडू खूप लांब गेलाय. या चेंडूवरती तर तब्बल आणि तब्बल आपण पाहतोय तर 6 रन्स तर मिळतील, परंतु थँक्यू थँक्यू थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय तर अविनाश तांबे यांनी जो मोठा फटका खेळला होता, संपूर्ण स्पर्धेत सर्वात लांब फटका होता तो, आणि त्याच्यानंतर आता मुदस्सर मागजनीकर यांनी देखील एक दर्जेदार फटका. सुपर. स्कोरबोर्ड 59 आपण बघतोय. शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणी मात्र या मुदस्सरने देखील एक मोठा फटका केलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क आता तिथे होत नाहीये. 17 बॉल मध्ये जस्ट 46 वरती आता मुदस्सर मागजन खेळत आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील एक अर्धशतकीय पारी पाहायला मिळाली, ती देखील अगदी कमी चेंडूंमध्ये आली होती. 18 बॉल 46 वरती खेळत आहेत. या संपूर्ण टीमचा स्कोर जर पाहिला गेलात तर तब्बल 59 आहेत. अय्या जैनरकडे 5 ला फेस केले, केवळ 5 रन्स वरती ते देखील खेळताना दिसले. फुलटॉस बॉल आणि याच मात्र फुलटॉसनं अर्धशतक देखील मुदस्सर मागजनकर यांचं कंप्लीट होतंय. अर्धशतक कंप्लीट झालंय. सुपर. व्हॉट अ स्ट्रोक. काय इनिंग पेश केली आहे मुदस्सरनं. त्याच्यामध्ये 5 सिक्सेस आहेत, 2 4 देखील आहेत. थँक्यू डीजे धन्यवाद. मोहसिन भाई रखंगे यांच्याकडून या अर्धशतकासाठी 500चं कॅश पे झालेलं आहे. सनी कोंड या टीमचे ओनर आहेत मोहसिन रखंगे, आणि या अर्धशतकासाठी मुदस्सरला 500चं कॅश प्राइज दिलंय. डीजे थँक्यू. त्याचबरोबर वाजिद भाई खान यांच्या माध्यमातून देखील या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज मुदस्सर मागजनकर यांना देखील देण्यात येणार आहे. वॉट आपण पाहायला गेलं तर ज्याच्यामध्ये 7 6 आले, 2 4, 5 डॉट बॉल देखील आहेत. जस्ट 19 बॉल मध्ये
त्याचबरोबर दापोली क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. दापोली क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी असतील त्या सर्वांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व संघ मालक या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले त्या सर्वांना विनंती करतो की आपण देखील या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. असला मॅचकडे जाऊयात आपण. इमद मोडक सर यांच्याकडे जाऊयात. यस, बहुत ही खतरनाक खतरों के खिलाड़ी मुदस्सर माखजनकर, क्या बैटिंग किए, आउटस्टैंडिंग माइंड ब्लोइंग बैटिंग. इस बीच आखिरी ओवर ये गेंद थोड़ी सी मिस कर बैठे, गेंद जो कि स्लाइड होती हुई बल्ला और गेंद कोई संपर्क नहीं हुआ, लेकिन दिल खुश कर दिया उन्होंने. 50 मार कर दिल जीत लिया वहाँ पर सनी कोन के चाहतों का. लेकिन दूसरी ओर ये भी नहीं भूलना चाहिए कि संतोष एजेंसी के पास दूसरे सत्र में बैटिंग करने के लिए अच्छे बैट्समैन भी है. इसीलिए ये सोच रखते हुए सनी सर मुदस्सर ने अच्छी बैटिंग की है कि ताकि एक अच्छा टारगेट सेट किया जाए. बहरहाल टीम का स्कोर इस वक्त हो चुका है 67, गेंदे हो चुके हैं 4. और क्या बॉलिंग कर रहा है. आखिरी ओवर करना ये कोई आसान बात नहीं होती है. आखिरी ओवर में अब तक 4 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए इस गेंदबाज ने. आइए देखते हैं आखिरी 2 गेंदे, क्या बड़े हिट 2 या फिर अच्छी बॉलिंग. नहीं, फुल टॉस, फुल टोल, और ये गेंद भी जाएगी 6 रन के लिए. यस, बड़ा हिट देखने मिला, बहुत ही कमाल का स्ट्रोक 6 रन के लिए. यस, थैंक यू. ये जोड़ी एवन जोड़ी बनती हुई सनी कोन के लिए. फिर एक बार देखिए, अय्याज आखिरी गेंद का सामना करेंगे दुर्गेश का. दुर्गेश की ये गेंद नीचे रही और इस गेंद पर संपर्क हुआ नहीं बल्लेबाज का. बहुत ही अच्छी बॉलिंग सिक्सर के बाद. ओवर की समाप्ति और 5 ओवर के खेल में पहला सत्र यहाँ पर समाप्त हुआ. ग्रैंड फिनाले का आप मैच देख रहे हो जिसमें सनी कोन ने टॉस जीतकर पहले सत्र में रन बनाए थे. 74 का लक्ष्य रखा है. कहीं मत जाइए दोस्तों, हमारे साथ इसी तरीके से 74 का लक्ष्य रखा है. कहीं मत जाइए, बने रहिए हमारे साथ, क्योंकि क्रिकेट के खूबसूरत लम्हात हम बांटेंगे आपके साथ. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सनीकोण. सनीकोण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सनीकोण दापोली. चला, ऑल प्लेयर्स रिक्वेस्ट आहे. धन्यवाद डीजे, थँक्यू. सनीकोण टीम, चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
यस, थँक्यू सो मच. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण बघू शकताय ज्या प्रकारे ही क्रिकेटची स्पर्धा मॉन्सून एक अशी स्पर्धा क्रिकेटची दापोली मॉनसून चैंपियन लीग कोई विचार ही नहीं केलं होतं, परंतु पाहू शकाल. जी हाँ दोस्तों, फिर एक बार आप तमाम शायकीन का स्वागत है. एक बड़ी टूर्नामेंट और जिसका अभी अभी फाइनल के मैच का पहला सत्र खत्म हुआ. दूसरे सत्र के लिए दोनों टीम तैयार है. इस बीच देखिए एक टीम हडल भी देखने मिला. दोनों ओपनर्स मैदान में, एक तरफ अमय पालकर और उनके साथ में दूसरी तरफ किशोर. ये जोड़ी मैदान के अंदर. चले दोस्तों, ग्रैंड फिनाले में मैं तमाम शायकीन का, यूट्यूब पर देखने वाले दर्शकों का, हमारे गेस्ट का, मेहमानों का तहे दिल से स्वागत करता हूं और लिए चलता हूं मैदान की ओर जहां पर ग्रैंड फिनाले की शुरुआत होने जा रही है. काउंटडाउन शुरू हो रहा है. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. खेल की शुरुआत आपको नजर आएगी. संतोष एजेंसी के दोनों ओपनर से इस वक्त मैदान में अमय पालकर और किशोर गुंदेकर. चला फास्ट खेळा. सनी कोण. यस, खेल की शुरुआत हो चुकी है. पहली गेंद बहुत तेजी के साथ की थी. अंपायर का इशारा वाइड का. पहली गेंद ऑफ स्टिक के काफ़ी हद तक बाहर लेफ्टी बैट्समैन के लिए. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाव बख्शे हैं तो तोहफे के सफ़र भी देना. गुफ्तगू तूने सिखाई कि घूंगा था मैं, अब बोलूँगा तो बातों में असर भी देना. लिए चलता हूँ मैदान की ओर जहाँ पर ग्रैंड फिनाले का ये खूबसूरत सा मैच आपके सामने पेश किया जा रहा है. ओहो, इस बीच देखिए ये जो स्ट्रोक खेला था, मानो ऐसा लगा कि स्ट्रोक चेक किया हो. गेंद फिर एक बार अच्छी फेंकने की कोशिश. 2 रन आए, एक गेंद और स्कोर हो चुका है 3 रन. थोडं फास्ट खेळायचंय. सनी कोण जास्त वेळ लावू नका, कारण की तेवढं वेळ नहीं है. फिर एक बार देखिए अमय पवार ग्रैंड फिनाले के लिए पहला ओवर कर रहे इस वक्त. पहली गेंद वाइड थी. इस बार पलटवार देखने मिला है. दिस इज अ चाबुक शॉट. कमाल का स्ट्रोक. 6 रन. थँक्यू. या स्पर्धेला भेट देण्यासाठी कवी आणि पत्रकार सुदेश मालवणकर यांचं आगमन झालंय. यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चांगला फटका मारलाय अमय पालकरने अमय पवारच्या विरोधात. फिर एक बार फुल टॉस. पलटवार कमाल का. ओहो, जैदू के हाथों कैच छूटी है. एक बक्षीस आलंय. शांतानु शिगवण यांच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस आहे षटकारावरती अमय पालकरला. जो आता षटकार आपण पाहिलाय त्या षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आलंय. बरं ठीक आहे, आपण परत एकदा मॅचकडे वाटचाल करूया. चेंडू झालेत 3, धावा झालेत 11. एक संधी होती, संधी हुकलेली आहे तिथे जैद ऐनरकरच्या हाताने. यावेळी फटका चांगलाच खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फेकी चुकीची आहे. त्याच कारणाने इथे बघता बघता 2 धावा पूर्ण झालेत. देखिए आज जिस तरीके का मैच है ना, संडे नहीं बल्कि सुपर संडे. और इस बीच देखिए बारिश भी हल्की हल्की शुरू हो चुकी है. मैच के दौरान स्कोर की अगर मैं बात करूं तो 13 रन 4 गेंदे हो चुके हैं. इस बीच देखिए गेला हुआ स्ट्रोक कवर रीजन में
2 रन पूरे। देखिए कि नाम आया हुआ है आकाश सकपाल की तरफ से अमय पालकर के लिए। लगातार 3 सिक्सर पर अक्षय मांडवकर इनकी तरफ से 500 और आकाश सकपाल की तरफ से 500, यानी 1000 रुपए का इनाम है लगातार 3 सिक्स पर। इस वक्त अमय खेल रहे स्ट्राइक पर। ये लीजिए बड़ा हिट, बस आना ही था लेकिन वहां पर साकिब का अच्छा प्रोटेक्शन, दौड़ लगाई और रनिंग फील्डिंग देखने मिली। यस, एसबीआई बैंक में जिस तरीके से राउत सर भी यहाँ पर मौजूद है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। राउत सर एसबीआई बँकमध्ये कॅशियर आहेत आणि तेही मॅचचा आस्वाद घेण्यासाठी इथे आलेत। त्यांचा मनापासून हार्दिक स्वागत। तेही क्रिकेटवरती प्रचंड प्रेम ठेवतात। दापोलीच्या आझाद मैदानात क्रिकेट नाही होणार आणि राऊत सर नाही असं होऊ शकत नाही। बघा शांतनूकडून परत एकदा बक्षीस जाहीर झालंय की जर अजून एक षटकार आला तर यस 202 चा बक्षीस लावलंय शांतनूने। यस सनी सर, आपण पाहू शकाल पहिल्या सत्रात ज्या प्रकारे धावा आले होते त्याच प्रकारे दुसऱ्या सत्रामध्येही पहिल्या षटकात 17 धावा आलेत। काय म्हणाल कंपॅरिझनचा जर विचार केला तर कुठेतरी कमबॅक केलं जात आहे। 24 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे या मॅचला। आपण सर कुठे बघताय? त्याचबरोबर या ठिकाणी जे रसिक प्रेक्षक असतील किंवा आपले प्लेयर असतील त्या सगळ्यांना विनंती करतो की मुख्य मंच जो आहे तो येणाऱ्या मान्यवरांसाठी आपण या ठिकाणी ज्या चेअर आहेत त्या रिझर्व आहेत। त्यामुळे जे आपले खेळाडू असतील छोटे छोटे, त्याचबरोबर या ठिकाणी आलेले जे रसिक प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतो की आपण लगेच ज्या चेअर आहेत रिकाम्या करायच्या आहेत, कारण मान्यवरांसाठी त्या चेअर आहेत त्या रिझर्व करून ठेवलेल्या आहेत। त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की आपल्याला सांगायची गरज नाहीये की ह्या ज्या चेअर आहेत मुख्य मंचावरती मान्यवरांसाठी बसण्यासाठी आपण ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर चला मॅचला लगेच सुरुवात करायची, फार वेळ जाणार नाही कारण पावसाचा जोर देखील वाढत चाललेला आहे। पावसाची रिमझिम हा दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 पावसाळी स्पर्धा आहे आणि पावसाचा आनंद मात्र या फायनलच्या मॅचला देखील आपल्याला पाहायला मिळतोय। मान्यवरांच्या या ठिकाणी आपण पाहायला गेलो उपस्थितीमध्ये ही मॅच अपील तर केली होती परंतु लेग बिफोर विकेट या ठिकाणी आपण बघतोय तर नसेल बॅटचा स्पर्श होता तिथे किंवा 1 रन आता खात्यामध्ये जोडला जाईल। 1च्या माध्यमातून 18 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये 17 आले होते। 74चं टार्गेट जर तुम्हाला पार करायचं असेल होऊ शकतील, फक्त आपण म्हणतो ना ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे त्याला इतरांच्या सामर्थ्याची गरज कधी भासत नाही। आणि असे अमिय पालकर म्हणजेच काय मिस्टर कन्सिस्टंट आणि त्यांचे साथीदार किशोर गुंडेकर या स्पर्धेमध्ये कमालची मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आपल्याला पाहायला मिळते किशोर गुंडेकर। शॉर्ट बॉल होता, याला पूल करायचं होतं, अंपायर्सनं या ठिकाणी फेर डील यस, आणखीन एक जर षटकार आला अमयच्या बॅटीतून तर नक्कीच हे बक्षिसाचं जे वर्चव है ते नक्कीच भेटणार है अमयला। सर देख सकते हैं जिस तरीके से माहौल बना हुआ है, कमाल का खेल। इस वक्त अमय पवार के ऊपर थोड़ा सा दबाव है। फाइनल की मैच है, 2 ओवर के खेल के बाद टीम का स्कोर 33 विदाउट लॉस। इस बार गेंद हवा में है, ये भी गेंद क्या बाहर जा पाएगी या कैच? पहला विकेट।
यस देख हॅलो त्याचबरोबर एक मोठी विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मान्यवरांची आपण पाहायला गेल तर आगमन तर झालेलं आहे मान्यवरांचं सर्व मान्यवर स्पर्धेचा आनंद अगदी या ठिकाणी मैदान दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये मुख्य मंचावरून घेत आहेत त्याचबरोबर आपण पाहायला गेले तर आदरणीय अभि शेडगे सर यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी जे पाण्याचे जार आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला गेले 3 दिवस आपल्याला ती सेवा दिलेली होती सो त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय पावसाचा जोर देखील वाढलाय रसिक प्रेक्षकांचा देखील या ठिकाणी जिकडे नजर जाते आपण पाहायला गेलं तर आपल्या उजव्या बाजूला असेल डाव्या बाजूला असेल छत्री ओपन झाले परंतु मात्र ही मॅच बघण्याचं सोडणार नाहीयेत हे दापोलीचे दर्दी रसिक प्रेक्षक आहेत आपण पाहतोय मॅच कडे जाऊया आता पुढचा चेंडू असेल अभाऊ इदाते एंड कडून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते यावेळेला पूल केलाय अनिकेत तेरेकरच्या बॅट मधून यावेळेला 6 रन्स मिळतील षटकार धन्यवाद डीजे थँक्यू 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 डीजे थँक्यू त्याचबरोबर या मुख्य मंचावरती आपण पाहतोय आदरणीय अक्षयजी पाठक सर आहेत त्याचबरोबर भाऊ इदाते सर देखील आपण बघतोय प्रसाददा मांडवकर देखील आहेत त्याचबरोबर आपले मार्गदर्शक किशोरभाई देसाई सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत दत्तात्रय एलकर सर देखील आहेत आमचे काटकर सर या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत त्याचं स्वप्नीलजी खेडेकर आहेत आणि संपूर्ण या ठिकाणी मंचावरती आपण जे मान्यवर आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये ही ग्रँड फिनालीची मॅच मात्र आपण पाहतोय कमालचं क्रिकेट पुन्हा एकदा भाऊ इदाते एंड या एंड कडून मोठा प्रहार आहे अनिकेतनं पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक आहे 6 रन षटकार कमालची बॅटिंग धन्यवाद धन्यवाद डीजे थँक्यू 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 आता मागच्या बॉलवरती विकेट गेले होते 2 लगातार 6 आलेत आणि तेरेकर देखील सांगतात विजलो जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही आता आपण तेच बघतोय अनिकेत तेरेकर सांगतोय की मैं हूं ना वो हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा वो काल के कपाले लिखता मिटाता हूं शायद जीत का गीत नहीं गाता हूं पुन्हा एकदा उडवलाय आणि इथे मात्र कॅच मिस झाली आहे कॅच छुटा तो भाई मॅच छुटा धन्यवाद धन्यवाद डीजे थँक्यू आणि इथे कॅच मिस झाली आहे स्कोर बोर्ड आता पुढे सरकतंय 47-47 या आकड्यावरती आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता हे समीकरण आता महागडं नाहीये मॅच आता बनवली आणि तेरेकडे सामन्यामध्ये ट्विस्ट आणून दिलाय संतोष एजन्सी बनाम हा सामना आपण बघतोय पुन्हा यावेळेला चेंडू लक्ष्मणच्या पायावरती जाऊन आदळला होता 1 रन्स मात्र आता कंप्लीट होतोय अनिकेत आता स्ट्राइक मार्क वरती आलाय स्कोर कार्ड 48-48 ला जाऊन पोहोचलाय त्याचबरोबर दापोली नगर पंचायतच्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका सन्माननीय सौ कृपाताई शशांक घाग मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मॅडमचं देखील या क्रीडानगरीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे मॅडम यांना विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे असला मॅचकडे जावंच लागेल आपल्याला कारण स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 49 3 ओव्हरचा खेळ देखील संपलाय जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू 25 धावांची गरज फार वेळ जाणार नाही चला थोडीशी घाई करायची आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट असेल की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण जे आहे लावून घ्या फार वेळ जाणार नाही
49 49 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 12 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 25 ची गरज. 12.50 ही सरासरी मेंटेन ठेवत असताना रन्स मात्र आता काढायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. कोण होणार या समतपच्या ट्रॉफीचा मानकरी? या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 33,000 रुपये आहे आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 22,000. या अशा प्रकारचे कॅश प्राइजेस आहेत. आपल्या समतपचे ट्रॉफी देखील आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा महोदया या ठिकाणी सन्माननीय सौ कृपाताई शशांक गाग मॅडम देखील स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. त्यांचं देखील ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डीजे डीजे थँक्यू थँक्यू. सिक्सर विकेट गेल्यानंतर आपण प्ले करा. साध खोत आता बॉलिंग ट्रॅक होते. पावसाचा जोर वाढलाय आणि कित्तेरीकरचा देखील जोर वाढलाय. लॉंग ऑपोनरांच्या बाहेर 6 रन षटकार. हॅलो धन्यवाद डीजे 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 थँक्यू आहे. काय बॅटिंग चालली. अनिकेत दरेकर दहाडलाय. या नावाची चर्चा त्यांनी सांगितलंय की मी फक्त आणि फक्त माझ्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. कमालची बॅटिंग चालली आहे. समोर साध खोत यांच्यावरती ते प्रहार करताना दिसत आहेत. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या बाहेर 4 रन्स मिळत आहेत. हा क्रिकेटचा फेस्टिवल आपण पाहिलाय. धन्यवाद डीजे 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 थँक्यू. 59 59 रन्स आपण बघतोय. जिंकण्यासाठी अजून देखील 15 धावांची आवश्यकता 9 बॉल मध्ये. ओ लरों से डर कर नौका पार नहीं होते और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रह गए देखो उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है तो चैन नींद सब त्यागो तुम. वो संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. प्रयत्न चाललेत. इथे डॉट बॉल येतोय. वरुण राजाचं आगमन आता या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या पावसाच्या कोसळणाऱ्या या मुसळधार ज्या धारा आहेत बॅटर्सला थोडस या ठिकाणी इरिटेट करतायत. परंतु अनिकेत या ठिकाणी दटून उभा आहे. अनेक संकट आलेत. 8 बॉल मध्ये आता 15 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. फायनलचा सामना अगदी डोन्स पारनं फेडतोय. प्रहार करायचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. तिथे अतिशय वेगानं मात्र रन्स घेण्याचं काम केलंय. अमिय पालकर मिस्टर कन्सिस्टंट आता स्ट्राईक मार्गावरती आहेत. अक्षय दादा पाठक देखील त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांना माहित आहे हा सामना आता चुरशीचा बनत चाललाय. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. दापोलीतलं दर्दी या ठिकाणी प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 7 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 7 मध्ये 14. काही प्रेक्षक तर या ठिकाणी मुख्य मंचावरून देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. सुरेख गोलंदाजी साध खोत. परंतु या ठिकाणी आपण बघतोय आणि इथे अनिकेत तेरेकर जो सेट बॅटर होता तो धावचीत या ठिकाणी होतोय. बाहेर परतावं लागतंय. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 6-14. सर 6 बॉल 14 ची आवश्यकता. ऑटो मॅच बद्दल काय सांगणार? अनिकेत दरेकरची स्पेशली पारी, छोटीशी पारी प्रभावित केली या अनिकेत दरेकर. क्विक फास्ट चला. नो टीम मीटिंग करू नका. सनी कोंड विनंती आहे आपणास. सनी कोंड टीम रिक्वेस्ट आहे आपणास. ऑफिशियल मकबूल सर आपणास देखील विनंती असेल की टीम मीटिंग करू देऊ नका. शेवटचे 6 चेंडू आहे. 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. डीजे थँक्यू. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. अनिकेत तेरेकर यांची छोटीशी पारी
दापोलीच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावरती भुरळ घालणारी ती पारी आपण पाहिली आणि खरंच प्रभावित केलंय. मॅच मध्ये जर ट्विस्ट आणून दिला असेल तर अनिकेत तेरेकरच्या ह्या वादळी खेळल्यानं काय सांगाल? यस, हकीकत में देखा जाए तो उन्होंने पूरे रास्ते खोल दिए, लेकिन 6 गेंदे 14 रन क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता. अभी भी मुकाबला दो तरफा है, लेकिन आइए देखते हैं. अगर अमय पालकर ने यहाँ पर 14 रन बना लिए तो ये इतिहास के पन्नों में दर्ज हो जाएगा. लेकिन दूसरी तरफ अय्याज 6 चेंडू आणि 14 धावा. ये देखिए हाथ से बैट छूट चुका है. 1 रन. आणि नक्कीच काना ही स्पर्धा यशस्वी सर पार पडते. आता 5 बॉल आहेत आणि त्या 5 बॉल मध्ये 13ची गरज आहे. या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहिलंय, अगदी दर्जेदार आहे. ग्रँड फिनालच्या दिवसापर्यंत सुरेख मॅनेजमेंट, याचे मॅनेजमेंट आपण पाहतोय. आदरणीय महेशदादा मुंडेकर, राम जागडे सर आहेत, अविनाशदादा तांबे असतील, अजितदादा सुर्वे, जितेंद्र मांडवकर, त्याचबरोबर बंटी एलकर आणि शैलेश जालगावकर यांच्या आयोजनामुळे ही स्पर्धा अगदी यशस्वी पार देखील पडते. कमालचं मॅनेजमेंट. आणि आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. अब 13 क्या होगा? यावेळेला मोठा प्रहार केलाय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. अजून ऑफिशियली इशारा आलेला नाही. 4 रन्स मिळत आहेत. चौकार आलेला आहे. 1 तेरी तो 1 मेरी अशा प्रकारचा सामना दापोलीच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार? रसिक प्रेक्षकांच्या डोक्यांच्या या ठिकाणी जे ठोके आहेत आता ते वाढलेत. सनी सर, कुछ भी होने से पहले मैं यही कह सकता हूं कि मैच पैसा वसूल क्रिकेट देखने मिला. जो शायकीन को मैच चाहिए था, दर्शकों को मैच चाहिए था, वही मिला है. अमय पालकर बहुत ही लाजवाब पारी खेल रहे हैं. 4 गेंदे और 9 रन की जरूरत. कुछ भी हो सकता है. सिद्धार्थ केलस्कर स्ट्राइक पर. ये देखिए फ्लिक किया है सिद्धू ने और यहां पर फिर 4. क्या बात है, क्या बात है. हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज ड्रामा. सनी सर, रोंगटे खड़े करने वाला ये मुकाबला है. किसी ने सोचा भी नहीं था. राम जागडे कुठे आहेत? राम जागडे आणि उपस्थित तमाम मान्यवर आहेत. एवढंच सांगतो सर, तुमच्या या स्पर्धेची यशस्वी पावती घ्या की स्पर्धा तुमची यशस्वी होते. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत आहे का? होऊन जाऊ द्या जोरात टाळ्या. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 गेंदे और 5 रन. कुछ भी हो सकता है. कमजोर दिल वाले मुकाबले से हट जाए, उनके लिए अब ये मुकाबला सनी सर नहीं बचा है. 3 गेंदे और 5 रन. सर, हा चेंडू महत्वाचा आहे. एका बाजूला सिद्धू आहे आणि दुसऱ्या बाजूला अमय पालकर. फुल टॉस होता चेंडू. मिस केलंय. रनआउटची संधी आणि विकेट सॅक्रिफाइस. मॅच मध्ये ट्विस्ट. व्हॉट अ मॅच. 2 मध्ये 5 ची गरज आहे. सुपर मॅनेजमेंट पाहायला मिळते. त्याप्रमाणे सांगितलं की यशस्वी या स्पर्धेची आपण पोचपावती बघतोय. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 5. आपण आयोजकांचं खरंच कौतुक करू, ज्यांनी खरंच 10 संघ स्पर्धेमध्ये खेळले, ज्याच्यामध्ये आपण अविनाश तांबे असतील, महेशदादा मुंडेकर, राम जागडे आहेत, अजित सुर्वे, जितेंद्र मांडवकर, बंटी एलकर, शैलेश जालगावकर. आपले मान्यवर आपण बघा, म्हणजे फाटक डेव्हलपरचे सर्व आदरणीय अक्षयजी फाटक सर आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपले मार्गदर्शक भाऊ इदाते सर देखील आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक दापोली नगरपंचायतच्या नगरदर्शक महोदया म्हणजेच कृपाताई शशांक घाग मॅडम देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आपले देसाई सर देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रसाद मांडवकर देखील आहेत. त्याचबरोबर मोठा प्रहार केलाय आणि इथे विनिंग स्ट्रोक आलाय. इथे विनिंग स्ट्रोक आणि संतोष एजन्सी हा संघ या स्पर्धेचा चेक. या स्पर्धेचा चॅम्पियन आपण पाहतोय. संतोष एजन्सी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनतायत. दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 चा चॅम्पियन संतोष एजन्सी. कमालची बॅटिंग. व्हॉट ए वर्ड्स. सुपर आउटस्टँडिंग. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. संतोष एजन्सी या टीमला कमाल करून दाखवली आहे. स्पेशली अमय पालकर, अनिकेत तेरेकर, त्याचबरोबर सिद्धार्थ केसकर. व्हॉट अ मॅच. किशोर गुंदेकर. सुपर.
धन्यवाद धन्यवाद डीजे आम्ही तुम्हाला संधी देऊ. आपण सरळ जाणार आहोत या ठिकाणी. जे या स्पर्धेमध्ये जे संघ मालक होते त्या सर्व संघ मालकांना या ठिकाणी मंचावरती येण्याची आपण विनंती करत आहोत. संतोष एजन्सी या टीमचे जे टीम ओनर आहेत संतोषजी धाडवे सर, आपणास विनंती असेल आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. त्याचबरोबर सनीकोंड या टीमचे जे संघ मालक आहेत मोहसिनभाई रखांगे सर, आपणास देखील विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. त्याचबरोबर वाजिदभाई खान यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज लागलं होतं मुदस्सर मागजनकर यांच्यासाठी ते देखील आपण कॅश प्राइज देणार आहोत. मुदस्सर आपण कॅश प्राइज घेण्यासाठी यायचंय. मुदस्सर मागजनकर. त्याचबरोबर सिया स्पोर्ट्स दापोली या टीमचे जे टीम ओनर आहेत राम जागडे सर, आपणास विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. राजवीर 11 टीम ओनर राहुल राठोड सर, आपणास देखील विनंती असेल की आपण देखील मंचावरती विराजमान व्हायचं आहे. दापोली फायटर्स या टीमचे जे टीम ओनर आहेत जतीनदादा सालगावकर, अमित इंदुलकर सर, आपणास देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती विराजमान व्हायचं आहे. समर्थ 11 या टीमचे जे टीम ओनर आहेत उदय केतले सर, यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मंचावरती विराजमान व्हायचं आहे. मनस्वी फायटर्स या टीमचे जे टीम ओनर आहेत विनोद दादा माडिक, आपणास देखील विनंती असेल की आपण या ठिकाणी या मंचावरती विराजमान